विसरवाडीत हॉटेल सम्राटचा दिमाखदार शुभारंभ. व्हेज नॉनव्हेज सह कॅफेची ही सुविधा. विसरवाडी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 सुरत-धुळे रोडवर सर्व सुखसोयींनी युक्त तसेच चविष्ट व चटकदार व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आणि कॅफेची सुविधा असलेल्या हॉटेल सम्राटचा भव्य शुभारंभ सोमवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आला. मान्य महिला मंडळींच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, शुभारंभ झालेला आहे. आदिवासी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी जिल्हा परिषद सभापती संगीताताई गावित, नेनाबेन गावित, रमेशभाई सावलिया आणि हिरलबेन सावलिया यांच्या हस्ते फीत कापून हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मलाताई गावित, सेवानिवृत्त अभियंता रमेश गावित, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभैया रघुवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, के.टी. गावित, अशोक गावित, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर हॉटेलचे विधिवत पूजन हॉटेलचे मालक बकाराम गावित, शकुंतलाताई गावित, मुलगा दीपेश गावित, विसरवाडीच्या सरपंच यशविनी गावित, सुरेश गावित आणि सुदेश गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हॉटेल सम्राटमध्ये ग्राहकांसाठी विविध प्रकारचे व्हेज व नॉनव्हेज पदार्थ, चहा कॉफी तसेच कॅफेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसरवाडी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, स्वच्छ आणि चविष्ट खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने या नवीन उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. उद्घाटन सोहळ्यास नागरिक, व्यापारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या शुभारंभामुळे विसरवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मला या गोष्टीचे आनंद आहे. माझ्या हस्ते विसरवाडी येथे सम्राट हॉटेल याचं उद्घाटन केलं. त्याने जवळजवळ माझं बी आयुष्य आता 56-57 वर्षे झालं. मला आज या गोष्टीची खुशी आहे का एक आदिवासी समाजामध्ये मी आलो तेव्हा कौतुक केले की बा एक आदिवासी समाजाचा व्यक्ती इतका चांगला हॉटेल, जर आपण गुजरात सरहद गुजरात आहे आणि इकडे धुळ्यापर्यंत गेलो किंवा आम्ही महाराष्ट्रात फिरतो, मला पहिलं हॉटेल आदिवासीचा इतका मोठा सापडला. आणि म्हणून आम्हालाही वाटतो प्रत्येक ठिकाणी आमचा आदिवासी समाज पुढे जायला पाहिजे. पण अजून काय कोणी आदिवासी समाजामध्ये इतकं मोठं हॉटेल नाही केलं. पण आज बाकाराम दादाने विसरवाडी इथे जो सम्राट हॉटेल माझ्या हस्ते उद्घाटन केलं म्हणून मलाही खुशी वाटली. आणि अशी जे दिवस प्रगती व्हायला पाहिजे हेच माझी शुभकामना आहे. आणि जो हॉटेल इतकं चांगलं छान त्यांचं नियोजन आहे हे आज शुद्ध शाकाहारी हॉटेलच्या माझ्या हस्ते उद्घाटन झालं. म्हणून माझी कायम शुभकामना बाकाराम दादा बरोबर राहील. आणि मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये हा पहिला आदिवासीचा हॉटेल असेल असं मला वाटतं. ओके, थँक्यू. सर्व लोकांसाठी आपण सेवासाठी बनवलेलं आहे. या हायवे नंबर 53 याच्यावरती जो हॉटेल बनवलेला आहे हॉटेल सम्राट, हा सम्राट असा एक राजा होता, त्याला पदवी मिळालेली आहे. त्यांनी लोकांना रोजगार द्यायचा म्हणून काही लोकांना त्यांनी वीर फुंकण्यासाठी रोजगार दिले होते. हॉटेल जो सम्राट होता
ज्याला अशोक सम्राट म्हणतात. अशोक सम्राट म्हणतात म्हणून मी एक विचार केला मनात, माझं स्वप्न होतं का की शेवटी मी सुद्धा हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, म्हणून मला रोजगार काय आहे हो कळतं मला. म्हणून सर्वांना माझ्या जे इथे जे रोजगार कमावला येतील, माझ्या गावातले परिसरातले काही लोकांना खूप कामे रोजगार देईल, परंतु माझ्या हॉटेलमध्ये भुका म्हणजे कोणीही जाणार नाही असं मी सोय करून ठेवलेली आहे. एक सेवासाठी मी जास्त म्हणजे या हॉटेलमध्ये क्वालिटी भेटेल, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी बिलकुल याच्यामध्ये तेलामध्ये मिसळ नाही. की पनीरचा भाव काय झाला आपल्याला माहिती आहे, साखरचा भाव काय झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, तरी पण मी या हॉटेलला एवढी क्वालिटी देण्यासाठी ही हॉटेल आपण उघडली आहे लोकांची सेवासाठी. आणि या हायवेवरती जाणाऱ्या लोकांना इथून तर सुरतपर्यंत लोक म्हणतात असे हॉटेल नाही आहे, असंच व्हायला पाहिजे, असंच आमच्यावरती सम्राट हॉटेलवरती प्रेम करा. आम्ही नक्कीच आपल्याला खरं उतरून दाखवू आणि क्वालिटी नक्की देऊ. इथे आज आमच्या दादा आमच्या हॉटेलला भेट दिली, उद्घाटन केलं, शुभ हस्ते. आज आमच्या दादाचा मी खूप कौतुक करतो का की आमच्या दादा जेव्हा मी बोलतात त्यांच्या जिभेवरती सर्वसष्टी असते, चुकत नाही. लोक म्हणतात ते शिकले नाही, पण शिकलेल्या माणसाला बाजूला ठेवून देणार आमच्या दादा त्यातलं आहे. मी खूप भाग्यवान आहे की आमच्या दादाच्या संगीताताईच्या हाताने, रमेशबाईच्या हाताने उद्घाटन झालं. मी खूप भाग्यवान आहे. आपल्या या हॉटेलचा इथे मला एवढा मोठा शोभा दाखवला, आपण एवढी गर्दीने दाखवली, त्यासाठी आपण माझा प्रेमाचा आमंत्रण होतं ते आपण स्वीकारून आपण इथपर्यंत आला. मला खूप खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. हॉटेल सम्राटच्या उद्घाटन प्रसंगी मी आणि मक्कू शेठ उपस्थित राहिलो आणि बकाराम दादांना नवीन वास्तूच्या शुभेच्छा देतो. चांगलं जेवण या हॉटेलवर भेटेल अशी मला खात्री आहे, कारण जेवढ्या प्रामाणिकपणे बकाराम दादांनी विसरवाडी गावाची सेवा केली, अति तेवढ्याच प्रामाणिकपणे रस्त्यावर येण्या जाणाऱ्या कस्टमरांची पण सोय होईल. दर्जेदार जेवण सगळ्यांना इथं भेटेल अशी मला खात्री आहे. पुनश्च बकाराम दादाला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.